हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल डॉक्टर ज्योत्स्नास वर्ल्ड. तर आज आपण करणार आहोत राधा राणीचा लुक. लेट्स गेट रेडी. तर हे मी घेतलेली आहे साडी आणि हा स्कर्ट आहे माझ्याकडे. मी आधी ही वाली साडी चूज केली होती, मला खूप आवडली होती, प्रणयला पण खूप आवडली होती. पण पावसाळ्यामध्ये ती चिखलाने माखेल, त्याच्यामुळे आम्ही ती चूज नाही केली. सो हा जो लुक आहे त्याच्यासाठी मी स्कर्ट आतमध्ये जो घेतला तो ब्लू कलरचा, माझ्याकडे दुसरा कलर नव्हता. तर स्कर्टच्या भोवती मी साडी गुंडाळणार होते आणि सेफ्टी पेन्स लावणार होते. पण देन ती साडी मम्मीची आणि मला जाम भीती वाटत होती की ती खराब झाली तर माझा तर जीवच घेऊन टाकली होती. त्याच्यामुळे मी त्याला स्टिच करणार आहे छोटे छोटेसे टाकेट घालून. तर आधी तर स्कर्टच्या मापाने मी साडी आतमध्ये किती खोचायची आहे त्यानुसार ती लावून घेईन आणि मग एक 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 स्टिच करेन. अशा प्रकारे मी स्टिच करत होती, पण मध्येच मला समजत होतं की पूर्ण मी स्कर्ट एकटीने नाही करू शकत. त्यामुळे मी प्रणयची हेल्प घेतली, त्याला 2 साईडने स्कर्ट पकडायला सांगितला आणि मग त्यावरती एक 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 प्लीट्स टाकून ती स्टिच करत होती. कारण की उभं राहून मला बरोबर ते माप कळत होतं खाली स्कर्टपर्यंत किती यायला पाहिजे. स्कर्टच्या खाली आपली साडी गेली तर मग ती पूर्ण लोळणार आणि मग साडी पण खराब होणार आणि लुक पण इतका चांगला येणार नाही. आणि स्कर्ट माझ्या प्रॉपर मापाला होतं, त्याच्यामुळे स्कर्टच्याच मापाने मला ते स्टिच करावं लागणार होतं. प्रणय पण इकडे दमला आता उभं राहून राहून, म्हणून तो खाली बसला स्टूलवरती आणि मग मी करते. आणि जेव्हा पण स्टिच करतो, इफ यू गाईज ट्राय, तर मग ती स्ट्रेच करून मग तिला स्टिच करा. कारण की जर तुम्ही नॉर्मल पोझिशनला तिला स्टिच कराल आणि मग तुम्ही तिला स्ट्रेच कराल तर साडी फाटणार तुमची कन्फर्म. त्यामुळे स्ट्रेच करून मगच मी तिला प्लीट्स टाकून त्याच्यावरती स्टिच करत होते. फायनली माझं काम संपलं. एवढं मोठं काम केलंय मी तुझं. अशा प्रकारे स्कर्ट पूर्ण रेडी झाला आहे आणि आय एम सो हॅपी. स्कर्ट एकदम छान दिसतोय आपला. आम्हाला भरपूर उशीर झाला तयारी करता करता आणि आता 2:15 वाजले. 1.5 तासामध्ये पोचायचं आहे. सनलाईटमध्ये शूट करायचं आहे, त्याच्यामुळे पटकन मी आता गाडीमध्येच रेडी होणार आहे. त्याच्यामुळे मेकअपचा जो व्हिडिओ आहे तो येणार नाही. सो बाय बाय कर. बाय 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 बाय. हा माझा जुना गंध आहे, असा मला पुन्हा भेटला नाही, सुकलाय तो, म्हणून मी आता हे कलर पेंट घेतला होता. पोस्टर कलर्सने मी डोळ्यावरती भुवयांवरती डिझाईन बनवणार आहे. फायनल लुक तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.